नागोराव रामपुरे. मी राणी लक्ष्मीबाई हायस्कूल नर्सी शाळेतील इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी आहे. मी आज विकसित भारत अंतर्गत याबाबत मी पर्यावरण संरक्षण ह्याबाबत काही मुद्दे ऐकलेले होते. तर पर्यावरण संरक्षण म्हणजे काय? तर पर्यावरण संरक्षण म्हणजे आपल्या आजूबाजूचा जो निसर्ग असतो त्याचे रक्षण करणे म्हणजेच पर्यावरण संरक्षण होय. पर्यावरण संरक्षणातील महत्त्वाचा घटक कोणता आहे? पर्यावरण संरक्षणातील महत्त्वाचा घटक म्हणजेच आपण झाडे लावणे होय आणि त्या झाडांचं आपण संवर्धन केलं पाहिजे. तर पहिला घटक त्यातला महत्त्वाचा त्यातील महत्त्वाचा पहिला घटक म्हणजे प्रदूषण होय आणि प्रदूषणाचे 4 प्रकार असतात. त्यातील एक म्हणजे ध्वनी प्रदूषण आणि दुसरा म्हणजे जल प्रदूषण, तिसरा म्हणजे मृदा प्रदूषण, चौथा म्हणजे हवा प्रदूषण. खूप छान. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? ध्वनी प्रदूषण म्हणजे जशी जशी आपली लोकसंख्या वाढत गेली तशी तशी त्यांची गरजाही वाढत गेली आणि त्यामध्येच म्हणजे वाहन हे म्हणजेच वाहन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची गरज आहे आणि त्या उद्योगधंद्यांसाठी आपल्याला वाहनांची खूप गरज असते आणि वाहनांसाठी वाहन हेच ध्वनी प्रदूषण करत असते. हवा प्रदूषण म्हणजे गाड्यांमुळे धूळ होते आणि मोठ्या मोठ्या कारखान्यांमुळे धूळ होते. जल प्रदूषण जल हे जीवन असते. जल प्रदूषण होण्यामागचं कारण कारखान्यातील दूषित पाणी हे पाण्यामध्ये मिसळते. तेच पाणी सजीव पिण्यासाठी वापरण्यासाठी घेतात, त्यामुळे अनेक रोग होतात. मृदा प्रदूषण म्हणजे मृदा म्हणजे माती. शेतकऱ्यांचं पूर्ण जीवन मातीमध्येच असते. झाडाचा पाचोळा मातीमध्ये विघटित होतो. प्लास्टिक हे मातीमध्ये विघटित होत नाही, त्यामुळे मृदा प्रदूषण होते.